नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। रात्रीच्या जेवणाचा सर्वांनाच कंटाळा येतो आणि झटपट आणि चमचमीत खावंसं वाटतं। आता गरमीच्या दिवसातून तर चमचमीत काय असेल तर 1 ते 2 घास जास्त जातात। तर आज आपण पाहणार आहोत मसूर डाळ फ्राय। चवीला तर खूप छान लागते। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 1 वाटी लालवाली मसूर डाळ घेतलेली आहे। कुकरमध्ये घालून घेते आणि यामध्ये पाणी घालून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ डाळ आपल्याला धुवून घ्यायची आहे। व्यवस्थित धुवून घ्यायची। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। तर इथे मी स्वच्छ डाळ धुतल्यानंतर पाव चम्मच हळद आणि 1 चम्मच तेल घालून घेतलंय। तेल घातल्यानंतर डाळ बुडेल एवढंच यामध्ये पाणी घालायचं आहे। तर इथे मी 1.5 वाटी पाणी घातलेलं आहे आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत, म्हणजे डाळ छान अशी मऊसूत शिजते। तर इथे 3 ते 4 शिट्ट्या काढून कुकर थोडा कोमट झालेला आहे आणि इथे खोलून घेतलाय। तर इथे आपली डाळ व्यवस्थित अशी शिजलेली आहे। इथे पातळ इथे पळीने इथे मी डाळ थोडीशी मॅश करून घेणार आहे। अशा पद्धतीने मॅश करून घ्यायची, एकजीव करून घ्यायची। खरंच हा डाळ फ्राय खूप छान आणि अप्रतिम चवीचा होतो। तर नक्की माझ्या पद्धतीने तुम्ही करून पहा, चवीला खूप छान लागतो। तर व्यवस्थित मॅश केल्यानंतर यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घातलेला आहे। पाणी घातल्यानंतर एका साईडला गॅसवरती कढई गरम करायला ठेवले आणि त्यामध्ये 1 मोठा चम्मचभर तेल घालून घ्यायचं। तेल छान गरम झालं की पाव चम्मच मोहरी छान तडतडून घ्यायची। त्यानंतर पाव चम्मच जिरे घालायचं। जिरे छान फुलले की यामध्ये बारीक चिरलेला लसूण आणि बारीक चिरलेले आलं घालायचं आहे। तर इथे अर्धा इंच आलं आणि बारीक चिरलेला लसूण 5 ते 6 घेतलेले आहेत पाकळ्या। व्यवस्थित परतून घ्यायचं। कढीपत्त्याची पाणी घालायची 5 ते 6, बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे, अगदी मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा। आणि त्यानंतर यामध्ये मी 1 हिरवी मिरची घालून घेतली आहे आणि हिरवी मिरची घातल्यानंतर छान अशी परतून घ्यायची ही हिरवी मिरची तेलामध्ये। इथे मी 2 मीडियम आकाराचे टोमॅटो बारीक कापून घ्यायचा आहे। व्यवस्थित टोमॅटो मऊ पडण्यासाठी इथे मी पाव चम्मचभर मीठ घालून घेते, म्हणजे कांदा आणि टोमॅटो छान असा मऊ पडेल। आणि व्यवस्थित असं हे एकजीव करून घ्यायचं। व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर पाव चम्मच हळद आणि इथे 2 चम्मच गरम मसाला घालून घेतलाय आणि 1 चम्मचभर बेडगी मिरचीची पावडर घालून घेतले। त्याने रंग खूप छान येतो डाळ फ्रायला। व्यवस्थित हे मसाले छान असे तेलामध्ये परतून घ्यायचे। परतून घेतल्यानंतर शिजवलेली डाळ घालून घ्यायची आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे। छान असा घरभर सुगंध दरवळत आहे डाळ फ्रायचा। तर व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेते, कारण जास्तच घट्ट वाटत आहे। त्यामुळे यामध्ये मी अर्धा पेला पाणी घालून घेतलेलं आहे। पाणी घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि परतला व्यवस्थित असं पळीने एकजीव करून घ्यायचं। छान असं एकजीव करून घ्यायचं। खरंच ही डाळ फ्राय चवीला भन्नाट लागतेच आणि 1 ते 2 घास या डाळ फ्राय बरोबर तुम्ही जास्त खाल। आता व्यवस्थित एक उकळी काढून घ्यायची आहे। गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा आणि हाय फ्लेमवरतीच इथे मी एक छान अशी उकळी काढून घेतले आणि नंतर गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आणि 5 ते 6 मिनिटं छान अशी डाळ आपली
शिजवून घ्यायची आहे। तर इथे पाहत आहे डाळ शिजत आहे तोपर्यंत एका बाजूच्या गॅसवरती फोडणी पात्र गरम करायला ठेवलं आहे आणि त्यामध्ये एक मोठा चम्मचभर तेल घालून घ्यायचं। तेल छान गरम झालं की यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे। तर लसूणच्या पाकळ्या इथे 5 ते 6 लसूण मी बारीक कापून घेतल्यात आणि त्यामध्ये घालायच्या आहेत। 5 ते 6 कढीपत्त्याची पाने आणि इथे मी मिरची घालून घेतली आहे, जी लाल मिरची असते ती घालून घेतली आहे। तर इथे मार्केटमध्ये लाल मिरची मिळते तीच इथे मी घेतलेली आहे, बेडगी मिरची इथे मी घेतली आहे आणि व्यवस्थित ही फ्राय करून घ्यायचं आहे, छान असं तळून घ्यायचं आहे मिरची आणि लसूण। गॅसचा फ्लेम लोच ठेवायचा आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे। आणि परतून घेतल्यानंतर यामध्ये एक मोठा चम्मचभर बेडगी मिरचीची पावडर घालून घ्यायची, म्हणजे त्याने रंग खूप छान येतो। आता असाच तडका आपल्याला डाळीवरती घालून घ्यायचा आहे, याने चव खूप छान येते। अशा पद्धतीने तुम्ही डाळीवरती तडका घातलात की व्यवस्थित असं घालून घेतल्यानंतर व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि आपली इथे डाळ फ्राय छान अशी तयार झालेली आहे। खरंच चवीला भन्नाटच लागते ही डाळ फ्राय। तर एकदा माझ्या पद्धतीने तुम्ही डाळ फ्राय करून पहा। तर इथे थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आहे आणि इथे आपली डाळ फ्राय तयार झालेली आहे। तर इथे सर्व करून घेते। खरंच चवीला खूप छान लागते। तुम्ही यासोबत जीरा राईस जरी बनवलात आणि खायला घेतलात ना तर अप्रतिम चवीची होते। रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।